अभिषेक 24 वर्षाचा तरुण आहे आणि त्याचं 6 वर्षापासून एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. आता ती मुलगी त्याला नकार देते आणि तो नैराश्यामध्ये येतो. तो आपल्या घराच्या खिडकीला गळफास लावतो आणि आत्महत्या करतो. शेवटची चिठ्ठी तो कुणाला लिहितो, या चिठ्ठीमध्ये तो काय लिहितो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बंगलोरच्या न्यू टाउन भागामध्ये हा तरुण राहत आहे. हा बी.कॉम याचं नुकतंच झालेलं आहे. तो नोकरीच्या शोधामध्ये आहे. छोटं मोठं जे पडेल ते काम देखील तो करत आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये याचं प्रेम 6 वर्षापासून एका तरुणीसोबत सुरू आहे. दुसऱ्या बाजूला मात्र या तरुणीच्या घरच्यांना देखील तिच्या प्रेमाबद्दल माहिती समजलेली होती. आपली मुलगी एका तरुणाच्या प्रेमामध्ये पडलेली आहे. दोघेही एकमेकाला भेटतात, एकमेकाला वेळ देतात, मोबाईलवरती चॅटिंग करतात. हे सगळं तिच्या घरच्यांना देखील समजलेलं होतं. त्याच्यामुळे मग तिच्या घरच्यांनी अभिषेकला पकडून तंबी दिलेली होती. त्यांच्या मुलीसोबत संबंध तोडण्यासाठी देखील सांगितलेलं होतं. तरी देखील अभिषेक हा तिच्यावरती मनापासून प्रेम करत होता. त्याच्यामुळे मग अभिषेकने त्या मुलीचा मागोवा घ्यायला सुरुवात केलेली होती. आपल्याला ही मुलगी कुठे मिळेल, आपण तिला कसं भेटू, याचा तो सतत विचार करत असायचा आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तो तिच्या पाठीमागे जात होता. या सगळ्या गोष्टी तिच्या कुटुंबाला खटकत होत्या. त्याच्यामुळे मग तिच्या कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती. पोलिसांसमोर अभिषेकला बोलवलेलं होतं. अभिषेक देखील पोलीस स्टेशनमध्ये गेलेला होता आणि मग पोलिसांनी त्याला तंबी दिलेली होती. त्या मुलीपासून लांब राहायला सांगितलेलं होतं आणि आता ही मुलगी देखील आपल्या कुटुंबाच्या बाजूला झालेली होती आणि आपल्या कुटुंबातील आई वडील भाऊ जसं सांगतील तसं ती ऐकत होती आणि अभिषेकला तिने विरोध करायला सुरुवात केलेली होती. त्याच्या प्रेमाचा ती आता नकार देत होती. त्याला भेटण्यापासून परावृत्त करत होती. आता या सगळ्या गोष्टींचं नैराश्य, टेन्शन अभिषेकला आलेलं होतं. तो तिला सर्वतोपरी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, इतर काही ॲपच्या माध्यमातून तो तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मनाची घालमेल झालेली होती. तो अत्यंत चिंतातूर झालेला होता. आता तो पुरता नैराश्यामध्ये गेल्यामुळे त्याने तिला शेवटचा व्हिडिओ कॉल केलेला होता आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तिला सांगितलेलं आहे की मी आता याच्यापुढे माझं जीवन संपवणार आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्याचा कोणताही परिणाम या मुलीवरती झालेला नव्हता आणि मग सरतेशेवटी त्याने आपल्या भावाला चिठ्ठी लिहिलेली आहे. या चिठ्ठीमध्ये तो म्हणतो की मला तुम्ही सगळे माफ करा, मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही आणि मी आता माझ्या आयुष्याची एक्झिट करत आहे. अशी चिठ्ठी आपल्या भावाला लिहून मग त्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. संपूर्ण घरामध्ये आक्रोश झालेला आहे. सगळ्यांची आरडाओरडा झालेली होती. अभिषेकच्या कुटुंबियांना काय करावं हे कळत नव्हतं. सगळ्यांनी आपला होणहार, होतकरू मुलगा एका फुटकळ प्रेमापायी गमावलेला होता आणि हे सगळं प्रकरण पोलिसांमध्ये गेलेलं होतं. अभिषेकच्या घरच्यांनी या मुलीवरती देखील फिर्याद नोंदवलेली होती, कारण अभिषेकला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे, अशा स्वरूपाची फिर्याद देण्यात आलेली आहे. या सगळ्याचा उपयोग आता काय होणार आहे? या कुटुंबाचा होणहार मुलगा तर आता या जगामध्ये राहिलेला नाही. आपण भेटूया अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.